सांगलीतील मुस्लिम एज्युकेशन कमिटीच्या कथित बनावट चेंज रिपोर्ट प्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी मुख्य संशयित मोहम्मद अफान नदाफ याला अटक केली आहे। न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मुस्लिम एज्युकेशन कमिटी सांगली या शिक्षण संस्थेच्या कथित बनावट अध्यक्ष आणि संचालकांची निवड झाल्याचे दाखवून खोटे शिक्के तयार करण्यात आल्याचा आरोप आहे। या शिक्क्यांच्या आधारे वक्फ बोर्डाच्या सांगली कार्यालयात कथित खोटा चेंज रिपोर्ट दाखल करण्यात आल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित मोहम्मद अफान नदाफ याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले। न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्यातील इतर 6 संशयित अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत।